अगं हे ऑफिस काहीच नाही, विक्रांत सरांचं केबिन बघायला पाहिजे, अख्खी मुंबई दिसते तिथलं. अगो बाई काय सांगतेस काय? हो. ए मला मिळेल का ग बघायला? का नाही, चल जाऊया. एक्सक्यूज मी, ईशा तुला सरांनी बोलवलंय केबिन मध्ये. बघ चल चल चल. नाही थांबा, सरांनी फक्त ईशाला बोलवलंय. का फक्त ईशालाच दाखवणार आहेत का मंगळसूत्राची डिझाईन? नाही मान्य आहे आम्हाला की आम्ही मुलीच्या बाजूची आहोत, पण आम्हाला काही चॉईस आहे की नाही? असं दे. ईशा जा बाळा जा, तूच जा आत. आलेच. जा काय जा, तुला नव्हतं वाटतं बघायचं. मॅम आय एम व्हेरी सॉरी तुम्ही अपसेट झालात, पण खरं तर सरांनी ईशाला का बोलवलंय हे कारण मला माहिती नाहीये. आय एम सॉरी. असू देत असू देत. सर येऊ? ईशा ये चल. किती वेळ आहे? चल निघूया. सर तिकडे कुठे? तिकडे फायर एक्झिट आहे, आजपर्यंत कधीच वापरली नव्हती, आज तिकडून बाहेरच पडूया. अहो पण सर बाहेर पिंकी मावशी आणि आई. तेच सांगतोय, बाहेर आग लागली म्हणूनच फायर एक्झिटचा वापर करून बाहेर पडूया. चल. पण कुठे? मंगळसूत्र निवडायला पुना गाडगे अँड सन्स मध्ये, फक्त तू आणि मी. चल. प्लीज. अरे मॅडम तुम्हाला? नाही इट्स ओके. वेलकम सर. नमस्कार. आम्हाला मंगळसूत्र. वेळ लागेल का हो? नाही सर मला कळवतील ना, जास्त वेळ नाही लागणार. आमच्याकडे डायमंडची मंगळसूत्र आहे, तीही दाखवते. मला खात्री होतीच की पुना गडगे अँड सन्स मध्ये ईशाच्या आवडीचं मंगळसूत्र तिला नक्की मिळेल. कसं वाटतंय बघ, तुला कुठलं आवडतंय? ईशा
तुला कुठलं मंगळसूत्र आवडतं बघ. सर तुम्ही माझ्या गळ्यात साधा काळा दोरा बांधलात तरी मला आवडेल. सर तुम्ही सिलेक्ट करा ना मॅडम साठी. हे छान दिसेल तुला. सरंजामींची सून सोपशील. तुम्हाला आवडलं? हो, मग हेच घेऊया. पण बघ तरी. सर काही गरज नाही, मला आवडलंय. सर हे पॅक करू ना? हो. हे काय? आता यातलं तू सिलेक्ट करायचंस. कोणासाठी? माझ्यासाठी. तू जेव्हा लग्नामध्ये मंगळसूत्र घालशील ना, तेव्हा मी हे ब्रेसलेट माझ्या हातावर घालेन. म्हणजे मुली जसं नवऱ्याच्या नावाने मंगळसूत्र गळ्यात बांधतात, तसंच नवऱ्याला सुद्धा काहीतरी बंधन पाहिजे ना. तू जसं हे मंगळसूत्र गळ्यात घालशील ना, तसं आयुष्यभर हे तुझ्या नावाने आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून मी ब्रेसलेट माझ्या हातात घालेन. सर पण एका अटीवर. हे ब्रेसलेट तुम्हाला मी घेणार माझ्या पगारातून. प्लीज नाही म्हणू नका. ठीक आहे. छान दिसतंय आपल्या प्रेमाचं प्रतीक. घे. हे काय वागणं झालं? आपल्याला ऑफिस मध्ये बसवून ती जी गेली ती अजून आलेली नाहीये. आपण बसलो होतो आपले टाळ कुटत. अगं काहीतरी काम असेल तिला. हे काय भलत्या वेळी चहा काय घेताय? तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? नाही मला काय प्रॉब्लेम, पण तुम्हाला केला आणू का? नको नको, चहा फारच गरम दिसतोय. जिजाजी तिला काय झालं? याशी का फुगून बसली? तुमच्या लाडक्याला एकीला विचारा. तिथे ऑफिस मध्ये आम्हा दोघींना बाहेर बसवून ती जी आत गेली ती अजून उगवली नाहीये. हो पण त्याचा चहाशी काय संबंध? दिनकर, मला विक्रांत सरांची केबिन बघायची होती हो. नाही म्हणजे तिथून अख्खी मुंबई दिसते असं म्हणतात म्हणून. पण कसलं काय, आम्ही बसलो होतो तिथे टाळ कुटत आणि ती काय अजून आलीच नाही. घ्या, आत्ता उगवली. आई, पिंकी मावशी एक गंमत सांगू? काही नको गंमत बिम्मत. अगं सॉरी ना मावशी. अगं सॉरी का ईशा? तू आज केबिन मध्ये गेलीस, परत बाहेर आलीसच नाहीस. त्या भेंडेनी सोडलं आम्हाला घरी. आई भेंडे नाही ग, झेंडे. काय ते असेल ते असेल. हे वागणं बरोबर नाही हा ईशा. नाही पण मला एक सांगा, ईशाला तिच्या ऑफिस मध्ये काम असतं म्हणून ती गेली, पण तुम्ही कशा करता गेला होता तिच्या ऑफिस मध्ये? असंच फिरायला? फिरायला फिरतायत. मंगळसूत्र घेताना सगळी मोठी माणसं लागतात म्हणून गेलो होतो, पण ते काही झालंच नाही. नाही मावशी, राहिलं नाही, झालं. झालं म्हणजे? अगं म्हणजे ऑफिस मध्ये खूप काम होतं ना, सो मग आम्हाला वेळ मिळाला तेव्हा
मी आणि विक्रांत सर जाऊन सिलेक्ट करून आलो. वा, हे फार छान झालं तुम्ही सिलेक्शन करून आलात ते. वा काय म्हणजे घरच्यांना विचारणं काही नाहीच. हे बघ, ज्या मुलीला आपल्या गळ्यात मंगळसूत्र घालायचे ती मुलगी, आणि जो मुलगा तिच्या गळ्यामध्ये हे मंगळसूत्र घालणार आहे तो मुलगा, या दोघांनाही आवडला, विषय संपला. उगाच घरच्यांचा सगळ्यांचा लावाजावा घेऊन कशाला जायचं दुकानात, नाही का? हो का? मग लग्न पण दोघांच करू देत. ज्याला तिच्या गळ्यात माळ घालायचे आणि जिला घालून घ्यायचे अशी दोघंच असू देत. फुकटचे नातेवाईक हवेत कशाला? अगदी बरोबर बोललीस तू पिंकी. नाही, मुळात ना हे असं चुकीचंच आहे. लग्न अगोदर नवरा नवरीने भेटता कामा नये अशी प्रथा आहे आपली. हो ना, तायडे तुला बरं चालतं काय असं वागणं? बरोबर आहे पिंकी. काळ बदललाय पिंकी. हे बघा जिजाजी, ते काही मला माहिती नाही. लग्न होण्याआधी नवरा नवरीने एकमेकांना भेटता कामा नाहीये, बस. हा, अगं मावशी, गप्पा बैस. पिंकी मावशी म्हणते ना ते बरोबर आहे. काही चालीरीती आहेत की नाही, मग? आणि प्रत्येक प्रथेला अर्थ असतो. बरोबर बोललीस तायडे. ते काही नाही, लग्न होण्या अगोदर तुम्ही दोघांनी भेटायचं नाही, बस. निमकर तुम्ही काही बोलायचं नाहीये, गप्पा बसा. अरे मी गप्पच आहे, तुम्ही दोघीच बोलताय. वा, छान, अतिशय सुंदर, खूप छान आहे. छुपे रुस्तम आहात हा? म्हणजे मंगळसूत्राविषयी आपण चर्चा करत होतो तेव्हा फारसं काही न बोलता तुम्ही निघून गेलात. ते बघून वाटलं नव्हतं तुम्ही स्वतः ईशासाठी मंगळसूत्र निवडाल म्हणून. पण खूप छान आहे. बरं, पत्रिकेचं काय झालं? फायनल केलंय, उद्या त्याचा फर्स्ट लुक रिव्हील होईल. अरे वा, निमकरांना कळवलंय ना? अर्थात त्यांनाही बोलवलंय. छान. त्यांना असं वाटायला नको सगळं आपणच ठरवतोय. त्यांची सुद्धा मर्जी सांभाळायला हवी. त्यांना वाईट वाटेल असं काही व्हायला नको. त्याची काळजी घेतोय मी आई साहेब. इन्व्हिटेशन कार्ड बघितल्यानंतर निमकर सुद्धा नक्की खुश होतील. बरं का जिजाजी, उद्या त्या ऑफिसमध्ये पत्रिकेचा पहिला लुक का काय ते दाखवणार आहेत ना, तिकडे सगळेच हो लव करू नका. आपण पण आपली बाजू ठणकावून सांगायची. मुलीकडचं झालं म्हणून काय झालं? पिंकी, तू एक काम कर, तूच जाऊन बोलणे कर आमच्या वतीने त्यांच्याशी. हे तिच्या एवढंच ना, करेन की. मी काय घाबरते काय त्या सरंजामेला? बरं तायडे, पत्रिका कितीची निवडलीस? अगं एक 100ची होती, एक 160ची. यांनी महागाची निवडली, 160 वाली. होय ना, मग तसं तिथे ठणकावून सांगायचं. त्यांना सांगायचं आम्ही जरा महागडी पत्रिका निवडले, आमचं डिझाईन हेच असणार आहे, त्यामुळे परस्पर सगळंच काही स्वतःच ठरवून मोकळे नका हो. बर, सांगू. अगं हल्ली पत्रिका मोबाईलवरच पाठवतात. तसं तर अजिबात चालणार नाही म्हणा. झालं ना, ठरलं तुमचं सगळं आता? हो. चला मग आता झोपूया. हो काय जिजाजी, लग्न घर आहे ना, झोपा कसल्या काढताय? पत्रिकेचा मजकूर झाला का लिहून? नाही. हे बघा घ्या. मग तो कोण लिहिणार? ईशा, हे घे 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 घे. मी सांगतो तो मजकूर लिहायला घे. अगं उघड. हो. वर दिली श्री. 1 मिनिट. हात पटपट चालव ग. हा, श्री. ली श्री गणेशाय नमः अंबाबाई प्रसन्न. अंबाबाई प्रसन्न. आणि आता तुझं नाव लिही, पण नुसतं नाव नको लिहू. आता तुझं नाव चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी असं येणार. लिही चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी ईशा. ईशा. झालं? हा. वरील विनंतीस मान देऊन अगत्य येण्याची कृपा करावी. झालं का ग? आणि खाली आमच्या सगळ्यांची नावं लिही, आणि त्या पुण्याच्या काकांचं पण लिही. त्यांचं कशाला? काही मानपान आहेत की नाही तायडे? काहीतरीच आपलं. झालं का ग? 1 मिनिट. हात चालव ग पटपट. हो झालं. हा. आणि बारीक शेक खाली ओळ टाक. हा. आमच्या ताईच्या लग्नाला यायचं. हा, पप्पूची विनंती.
काय चक्क तू असं केलंस. मी काही केलेलं नाहीये. मला काय माहित सरांच्या डोक्यात काय चाललंय ते. मी आपले गेले त्यांच्या केबिन मध्ये. ऐक ना, मी गेले त्यांच्या केबिन मध्ये आणि ते मला गपचूप मंगळसूत्र खरेदीलाच घेऊन गेले. आणि त्या दोघे बाहेर बसल्या होत्या. त्यांना साधं सांगायलाही वेळ नाही मिळाला ग. क्या बात आहे यार. विक्रांत सर फुल टू हिरो निघाल्या. म्हणजे बघ ना, मंगलसूत्र. सॉरी, म्हणजे बघ, मंगलसूत्र खरेदी करने के लिए दुल्हन को भगा के लेके गए. वाह. पण रुपाली, पिंकी मावशी जाम वैतागली ग. ती तर काय कारणच शोधतीये. आता काय तर म्हणे आम्ही दोघांनी लग्नापर्यंत भेटायचं नाही. काय? हो ना, तिने आणि आईने फतवा काढलाय. काय होणार आहे काय माहिती. काही होणार नाही. विक्रांत सर कोण आहेत माहितीये ना? कोण आहेत? शाहरुख खान. तू टेन्शन नको घेऊ ग, सगळं मस्त होणार बघ तू. ले जाएंगे दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे. शी बाई, या ऑफिस मधल्या बैठकीचं मध्येच काय काढलं यांनी. आता कुठची साडी नेसू? काय झालं? तू आणल्यास ना इतक्या? हो, पण मोजूनच आणल्यात साड्या. हळद, साखरपुडा आणि लग्न, एवढ्या 3च साड्या चांगल्या आणल्यात मी. अच्छा, म्हणजे तू काय आज येत नाहीस आमच्या बरोबर? निमकर, बघितलंस ना तायडे कसे बोलतात ते. यांना ना मी कुठे यायलाच नकोय. अगं असं नाहीये काही. मग असंच आहे. बरं जीजाजी, मी काय म्हणते, तुमच्या दुकानातून जरा 4-5 साड्या घेऊन या ना चांगल्या माझ्यासाठी. 4-5 फक्त? बस पुरतील तेवढ्या? नाहीतर माझ्या डोक्यात होतं की आपला ट्रकच इकडे मागवा. ट्रक मागवतोय. 4-5 मागवा चांगल्या साड्या, म्हणजे बस झालं. ते सरंजामे तुमचेच जावई एका मागून एक फंक्शन वाढवतातच आहेत. तिथे माझा खर्च वाढतोय. महिन्याचं सगळं बजेट हलणार आहे यावेळेला. बघा, काम कोणाचं, दोष कोणाला. बोलले. बोलले. मला लवकरात लवकर अवेलेबिलिटी कळवा प्लीज. यस. या. ओके. मायरा, अजून काहीच तयारी नाही? अहो सर, मायरा जे आहेत ह्या, यांचं काही सगळं साधं असतं का? सगळ्यात बेस्ट. सर, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केला अँड आय रिअली होप की तुम्हाला इन्व्हाइट आवडेल. ऑफिस आहे वाटतं. बापरे, केवढं आहे. या. नमस्कार. नमस्कार. पिंकी, हे विक्रांत सरंजामे. अगं बाई, हे का ते? अगं बाई, हो. ही अशीच आहे. विक्रांत सर, ही पिंकी मावशी, हिची धाकटी बहीण. अहो, लग्न ठरल्याचं कळाल्याबरोबर मिस्टरांना न घेता तशीच धावत आली आहे इकडे. हो जीजाजी, ते टूरवर गेलेत ना, आणि यांनी असं अचानक लग्न ठरवल्यानंतर ते तरी कसे येतील ना. नाही, बरोबर आहे तुमचं. पटलंय मला. या, बसा तुम्ही. लक्ष नका देऊ, ही अशीच आहे. या. तुम्ही स्टाफला बोलून आणा. हो हो. तरी मी म्हंटल, आपल्या ईशाने एवढ्या मोठ्या माणसाला कसं काय गटवलं, पण आता कळतंय त्यानेच ईशाला गटवलं. पिंकी, एक काम कर ना, अजून थोड्या मोठ्या आवाजात बोल ना, म्हणजे खुद्द त्यांनाच ऐकायला जाईल. नाही, मी मोठ्याने बोलले का हो? नाही, खूप हळू बोललीस का? तायडे, अशीच असतो. वेलकम एव्हरीबडी. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. विकीशा,
त्यांचं वेडिंग इन्व्हिटेशन आज मी तुमच्या समोर रिव्हील करणार आहे. विकीशा, विकीशा म्हणजे विक्रांत आणि ईशा यांचं गोड कॉम्बिनेशन.